ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खरं तर ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला दिसून येते। शिवसेनेकडून परभणीत आज कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता। माजी मंत्री अर्जुन खोतकर यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आपण त्याच्यासोबत जाऊया। भाऊ, शिवसेना ॲक्शन मोडवरती आले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? बघा, आम्ही राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते या ठिकाणी आहोत। आम्हाला सातत्याने नेहमीची प्रक्रिया आहे। आता हे वर्ष निवडणुकीचं आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष हरकतीत आलेला आहे, तसा शिवसेना हरकतीमध्ये आलेला आहे आणि शिवसेनेचं काम तर अहोरात्र चालूच असतं। त्यामुळे यात काही नाविन्य आम्हाला नाही। काम पक्षाचं आहे, पक्षाचं काम पुरवण्याचं काम आम्ही करतो। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेने स्वबळावरती लढावं का महायुतीसोबत जावं असं वैयक्तिक तुम्हाला वाटते आणि पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची काय भावना आहे? पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांच्या भावनेला इथं आज तरी आमच्या हातात काही नाही। वरिष्ठ पातळीवरून जे ठरेल ते आम्ही खाली या ठिकाणी राबवू। वरिष्ठ पातळीवर म्हणलं की युती करा, आम्ही करायला जाऊ। वरिष्ठ पातळीवर म्हणले नाही करायची तर नाही करणार। खालच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत घेऊ। पदाधिकारी म्हणले करा युती तर युतीचा प्रस्ताव पुढे देऊ। पदाधिकारी म्हणले नाही करायचं, एकलं चला, एकला जाऊ, त्यात काय विषय नाही। त्यामुळे हे डिपेंड्स स्थानिक पदाधिकाऱ्यावर। उभाटाकडून आज राज्यभरात सरकार विरोधात खास करून शिवसेना शिंदे गटाकडून जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे, ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। हा तो त्यांचा अधिकार आहे, विरोधी पक्ष म्हणून तो अधिकार आम्ही काही त्यांचा नाकारत नाही। परंतु लोकांना कळतंय की ते फक्त शिंदे गटाला टार्गेट करतात, त्यामुळे त्यांचीच प्रतिमा मलिन होते। राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला पाहिजे। विजेचा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे, त्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवावा। उद्धव ठाकरे म्हणतायत की या सरकारनं खरं तर राज्याचा एकदम क्रमांक घासरलेला आहे। या सरकारमध्ये खालच्या पातळीवर राज्य गेलं असं उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी म्हणते। बघा, टीका टिप्पणी करायला कोणी काही टीका टिप्पणी करू शकतो, पण देशाचा GDP असेल, आर्थिक परिस्थिती असेल, आर्थिक पाणी अहवाल असेल, राज्याची ग्रोथ असेल, येणारे उद्योग असतील, राज्यातली एकंदर परिस्थिती असेल, ही परिस्थिती लोकांना दिसते ना की राज्य हे प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे। लाडक्या भगिनीला एवढा मोठा निर्णय माननीय शिंदे साहेबांनी घेतला, माननीय देवेंद्रजीने घेतला, दादांनी घेतला। तर मला असं वाटतं की या सर्व निर्णयामुळं विरोधकांची अडचण झालेली आहे आणि ते बेतालपणे अशा प्रकारचे आरोप करतात। तुमच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी कार्यक्रमाचा बुलढाण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता। त्यांच्याकडून त्या कार्यक्रमाचा जो बॅनर होता त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचं नाव गायब होतं। नाही, असं नाही, ते कसं झालं असेल त्याचं आम्ही पाहू। परंतु गायकवाड हा अत्यंत हळाचा शिवसैनिक आहे, माननीय शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा आहे। शिंदे साहेब जेव्हा बाजूला पडले त्यावेळेस पहिला माणूस आहे बाहेर सोबत येणारा, त्यामुळे संजय गायकवाड असं काही करू शकेल असं मला वाटत। शिवसेनेकडून, उभाटाकडून खास कर जे आंदोलन आज करण्यात येते प्रामुख्यानं तुमच्या मंत्र्यांवरती त्यांचं टार्गेट आहे, रोष आहे असं दिसून येते। मी म्हणलो ना की त्यांचीच प्रतिमा खराब होईल, कोणा एका पक्षाला टार्गेट करायचं आणि तेही लहान लहान कारणावरून करायचं, त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होईल। त्यांनी करावं, निश्चितपणे त्यांचा तो अधिकार आहे लोकशाहीमध्ये, पण तो जनतेच्या प्रश्नावरती त्यांनी टार्गेट करा। माजी मंत्री अर्जुन खोतकर होते ॲक्शन मोडवरती। खरं तर शिवसेना एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती आल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।